संक्रांतीच्या आधी ही कथा नक्की ऐका, कारण ही गोष्ट शेवटी अशी एक गोपनीय सत्य उघड करते की जे बहुतेक लोकांना कधी सांगितलं जात नाही. अनेक लोक संक्रांती साजरी करतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात काहीच बदल होत नाहीत. याचं खरं कारण त्या कथेमध्ये दडलेलं आहे. ही कथा ऐकली नाही तर संक्रांत फक्त एक दिवस ठरतो, पण ऐकली तर आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही कधी विचार केला आहे का की संक्रांत दरवर्षी येते, सूर्य उत्तरायण होतो, पण आपलं नशीब तसंच राहतं? कदाचित कारण संक्रांत आपण बाहेर साजरी करतो, पण आत काहीतरी चुकतं. शास्त्र काय सांगतं की संक्रांत म्हणजे कर्माची कसोटी असते, आणि त्या दिवशी केलेली चूक, एक छोटीशी चूक पूर्ण वर्षावर परिणाम करते. पण ही चूक नेमकी कोणती आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तर बघूया काय आहे ती चूक. ही कथा एका अशा माणसाची आहे जो पूजा करत होता, दान देत होता, तिळगुळ वाटत होता, तरी याचं आयुष्य अडचणीने भरलेलं होतं. त्याला वाटायचं की कदाचित नशीबच आपलं साथ देत नाही, पण खरं कारण त्याच्या नजरेत होतं. कारण काही चुका अशा असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, ते नकळत घडून जातात, पण त्या हळूहळू सगळं थांबवतात. कोणत्या आहेत ह्या चुका? चला तर बघूया आपण. संक्रांतीच्या आधी त्याला एक साधू भेटला, पण हा साधू इतरांसारखा नव्हता. त्याच्या नजरेत एक विचित्र शांतता होती आणि बोलण्यात एक खोल अर्थ दडलेला होता. त्याने पहिल्याच वाक्यात असं काही सांगितलं ज्यामुळे त्या माणसाच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही निर्माण झालं. साधू म्हणाला, संक्रांत तुझ्या घरात येते, पण तुझ्या मनातून परत जाते. आणि हे वाक्य ऐकून तो पूर्ण गोंधळून गेला. साधूने सांगितलं की संक्रांतीपूर्वी मन शुद्ध नसेल तर सूर्यही मदत करत नाहीत. पण मन अशुद्ध म्हणजे काय? राग किंवा वाईट विचार असे नाही, तर कृतज्ञता, अभाव, न बोललेली माफी आणि मनात साठवलेला कटुता सुद्धा त्यात असते. हे ऐकून त्या माणसाला वाटलं आपण कधीच कोणाचं वाईट नाही केलं, मग चूक कुठे आहे असा प्रश्न त्याच्या मनात उठला. तेव्हा साधूने पहिली गोष्ट सांगितली, जे ऐकून तो गप्प बसला. साधू म्हणाला की संक्रांतीपूर्वी जर एखाद्याचं मन दुखावलेलं असेल आणि आपण ते दुरुस्त केलं नसेल तर संक्रांत निष्फळ ठरते. हे ऐकून त्या माणसाला अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या, ज्या तो मुद्दाम विसरायचा प्रयत्न करत होता. दुसरी गोष्ट आणखी खोल होती आणि ती बहुतेक लोक स्वीकारतच नाहीत. साधू म्हणाला, दान करताना मनात मी देतो ही भावना असेल तर ते दान नसून अहंकार ठरतो. तिळगुळ लहान असो किंवा मोठं, भाव शुद्ध नसेल तर त्याचं पुण्य कधीच मिळत नाही, आणि हे सत्य फार कमी लोकांना पचतं. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची होती आणि ती ऐकून तो माणूस पूर्ण शांत झाला. साधू म्हणाला, संक्रांतीच्या दिवशी सूर्याला फक्त नमस्कार करणं पुरेसं नसतं, तर मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण सूर्य फक्त प्रकाश देत नाही, तो आपल्याला आयुष्याच्या दिशेला सुद्धा वळण देतो. त्या व्यक्तीने या तिन्ही गोष्टी गांभीर्याने घेतल्या, पण खरी परीक्षा संक्रांतीच्या दिवशी नव्हे तर त्याआधीच सुरू झाली. त्याने मनात साठवलेला राग सोडला, माफी मागण्याचे धैर्य केलं आणि पहिल्यांदा स्वतःकडे प्रामाणिकपणे राहिला. ही प्रक्रिया सोपी नव्हती, पण आवश्यक होती. संक्रांतीच्या दिवशी त्याने काहीच वेगळे केलं नाही. विधी तेच होत्या, फक्त भावना पूर्णपणे बदललेल्या होत्या. त्याने तिळगुळ दिला पण नम्रतेने, सूर्याला नमस्कार केला पण कृतज्ञतेने, आणि याच क्षणापासून त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. हळूहळू अडचणी सुटू लागल्या, मार्ग सापडू लागले आणि परिस्थिती अनुकूल व्हायला लागली. हा चमत्कार नव्हता, तर योग्य वेळी केलेल्या अंतर्गत बदलाचा परिणाम होता. तेव्हाच त्याला समजलं की संक्रांत बाहेर नसते, ती आत असते. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संक्रांतीच्या आधी जर मन बदललं तरच संक्रांतीनंतर नशीब बदलतं. आज तुम्ही ही कथा ऐकत आहात, हा योगायोग नाही. कदाचित ही संक्रांत तुमच्यासाठी एक वेगळी सुरुवात घेऊन येते, पण प्रश्न एकच आहे, तुम्ही यातून बदलायला तयार आहेत का? आणि हो, तयार असताल तर कमेंटमध्ये होय असं नक्की लिहा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण. तुमची संक्रांत चांगली जाओ.